हॅलो. तर कृपया सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एक थोडक्यात कॉमन माहिती बऱ्याचशा पेशंटला ती लागू पडेल अशी सांगायची 1-2 मिनिटात. काय होतंय, बरेचसे पेशंट जे बाहेर बसलेले आहेत, कुणाला सोरियासिस आहे, कुणाला एक्झिमा किंवा इसब, काही पेशंटला अर्टिकेरिया किंवा शीतपित्त गांध्या हे कायम वारंवार होत आहे. आणि काही पेशंट्सला उन्हात गेल्याने ॲलर्जी होते. कायम थोडंसं बाहेर पडलं की उन्हाची ॲलर्जी, कानावर, हातावर, उघड्या भागावरती, उघड्या त्वचेवरती, चेहऱ्यावरती खाज येणं, पुरळ येणं. तर या सगळ्यांमागचं कारण एकच आहे की कमकुवत प्रतिकारशक्ती. आणि ती प्रतिकारशक्ती कमकुवत का झाली? बरेचसे पेशंटचे वजन भरपूर असतात, 80-90 किलो, पण त्यांना देखील ॲलर्जी किंवा आजार असतात. तर का? तर त्यांची प्रतिकारशक्ती वीक किंवा कमकुवत असते. तर आजकालची जी आपली जीवनशैली आहे, आपला आहार आहे, धावपळ, दगदग, स्ट्रेस, तणाव, विश्रांतीचा अभाव, पुरेशी विश्रांती न घेणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर परिणाम होतो. आपल्या आतड्यामध्ये गट डिस्बायोसिस होतं, म्हणजे नको ते किंवा हानिकारक जीवाणू वाढतात आणि त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती खालावते किंवा कमी होते. तर हानिकारक जीवाणू वाढण्याची कारण देखील आपलं जे आजकालचं खाणं आहे, आहार, रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, बेकरीचे आयटम्स, मैद्याचे पदार्थ, इव्हन गव्हाचे पदार्थ, जर्सी किंवा HF संकरित गाईचं दूध, त्याचे पदार्थ, या आणि धावपळ, दगदग, स्ट्रेस, बाहेरचं हॉटेलचं खाणं, या सगळ्यामुळं जे आहे आपल्या आतड्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होते. त्याच्यामुळं गट हेल्थ खराब होते, म्हणजे आतड्यातलं आरोग्य जे आहे ते खराब होतं. आतड्यामध्ये आपल्या बारीक होल्स पडतात, छिद्र पडतात, त्याला लिकी गट सिंड्रोम म्हणतात किंवा इन्क्रीज इंटेस्टायनल परमिएबिलिटी. त्याच्यातनं नको ते गोष्टी आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होतात आणि मग त्या बाहेर फेकण्यासाठी शरीर प्रयत्न करत असतं. इम्युन रिस्पॉन्स किंवा प्रतिकारशक्ती त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते आणि त्या प्रोसेसमध्ये म्हणजे याची जिथे विकलिंग आहे तिथे ते गोष्टी मॅनिफेस्ट होतात. काहींना सांधेवात होतो, काहींना हे त्वचा विकार, इसब, सोरियासिस, पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन किंवा शीतपित्त, या सगळ्या गोष्टी जमवत तिथं आहे. तर सर्वांनी कृपया जे तुम्हाला माहिती पत्रक दिलेलं आहे, आदर्श जीवनशैली किंवा आयडियल जीवनशैली कशी असावी जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती उत्तम राहील, त्याबद्दलचं सगळं एक माहिती पत्रक दिलेलं आहे जातं. ते घरी जाऊन वाचणे आणि त्या आधारे आपली जीवनशैली केली पाहिजे. त्याच्यात आहार, विहार, तणाव निवारण, पुरेशी विश्रांती, एक्सरसाइज, व्यायाम, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहारात प्रामुख्याने काय बघितलं पाहिजे की रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा, बेकरीचे आयटम्स, हॉटेलचे पदार्थ, या गोष्टी टाळल्या पाहिजे. हायब्रिड गोष्टी टाळल्या पाहिजे. पाकिटातलं अन्न टाळलं पाहिजे. तर हे 100% शक्य नाही, पण 80% केलं पाहिजे. आपण बाहेर गेलो, कार्यक्रमात गेलो, प्रोग्राम आहे, लग्न समारंभ, कुठं बर्थडेज किंवा काही कार्यक्रम असते, आपल्याला तिथं जाणं आहे, ते आपल्याला पाहुण्यांचा आग्रह असतो किंवा परिस्थितीनुसार ते खायला लागतं. तो 100% नाही पॉसिबल, पण आपण घरी ज्यावेळेस आहे 70-80% यू शुड ट्राय टू वर्क ऑन दिस थिंग. हेल्दी खाणं, आहार जो आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर त्याच्यात रिफाईंड प्रोडक्ट्स बंद करणं आवश्यक आहे आणि होता होईल तेवढे ऑर्गॅनिक किंवा फळभाज्या, पालेभाज्या आहारात भरपूर पाहिजे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी ठेवा. विश्रांती खूप महत्त्वाची. स्लीप किंवा विश्रांती जी आहे 7-8 घंटे प्रत्येकाला. विश्रांती म्हणजे स्लीप इज लाईक अ मेडिसिन. आपण जेव्हा आराम करतो, झोप घेतो, त्यावेळेस आपली बॉडी डिटॉक्सिफाय करते. जे काही टॉक्सिन्स आपल्या शरीरात तयार होतात त्या बॉडी किंवा लिव्हर आणि बाकीचे जे संस्था आहेत, लिव्हर, किडनीज, त्या डिटॉक्सिफाय करतात किंवा ते विषारी पदार्थ बाहेर फेकायसाठी ते काम करत असतात.
तर विश्रांती खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर व्यायाम एक्सरसाइज, व्यायाम सगळ्यांचा अभाव आहे. व्यायाम देखील खूप महत्वाचा. शेवटी तणाव निवारण. आजकाल प्रत्येकाचं जीवन इतकं धावपळ वाढलंय की सगळे नुसते पळापळ आणि त्या पळापळीमुळे देखील आपला स्ट्रेस रिस्पॉन्स आणि स्ट्रेस हॉर्मोन जे आहे ते जास्त सिक्रेट होतात. स्टेरॉइड, कॉर्टिझॉल, त्याने देखील प्रतिकारशक्ती वीक, कमकुवत होते, या सगळ्या गोष्टी वाढतात. तर कृपया तुम्हाला जे जीवनशैलीबद्दल मी आता सांगितलं आणि जे माहिती पत्रक दिलं जाते ते घरी जाऊन कृपया व्यवस्थित पहिलं वाचा आणि त्या आधारे आपली जीवनशैली बनवा. म्हणजे लवकर ट्रीटमेंटला प्रतिसाद मिळतो आणि मेडिसिन्स कमी लागू शकतात. नाहीतर मग त्याला वारंवार अधूनमधून मेडिसिन्स घेणंच आहे. देयर इज नो ऑप्शन. त्याला व्हॅक्सिन नाही किंवा लस नाही आहे. लस म्हणजे आदर्श आपण जीवनशैलीच आपली. आपण आहार औषधाप्रमाणे जर घेतला तर औषधं घ्यायची वेळ येत नाही. पण आपला आहार तसा नसेल औषधासारखा, तर मग आपल्याला औषधं खायची गरज किंवा वेळ येणारच.